नमस्कार मित्रांनो. बीडमध्ये जे काही सध्या आत्ता चालू आहे आणि ज्याच्यावरती आता पूर्ण लक्ष केंद्रित झालेलं आहे, सुरेश धस आणि गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ जे धनंजय मुंडे यांच्यावरती कुणी जास्त आरोप केले असतील, सुरेश धस यांनीच केले. त्यानंतर आता त्यांची एकदा नव्हे तर दोनदा भेट झाल्याचं समोर येतंय. प्रदेशाध्यक्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आणि महसूल मंत्री यांनी जवळपास 4.5 तास मुंडे आणि सुरेश धस यांची माझ्या निवासस्थानी भेट झाली असं सांगितलं. आणि या भेटीमागचं मेजर कारण म्हणजे की जे टेक्निकल इश्यू आहेत, म्हणजे जे विकासाचे मुद्दे आहेत त्याच्यावरनं संघर्ष नको, संतोष देशमुख यांचा संघर्ष असावा. म्हणजे त्याबद्दल ज्यांनी सुरेशांना धस यांनी जी मागणी केलेली आहे ती प्रत्येक मागणी फडणवीस आणि भाजप सरकारने गांभीर्याने घेऊन त्याच्या मागे खंबीरपणे उभे आहेत असं त्यांनी स्टेटमेंट केलं. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न हाच येतोय की संतोष अण्णा देशमुख यांची जेव्हा हत्या झाली, अपहरण झालं, नंतर निर्गुणपणे त्यांना टॉर्चर करून मारण्यात आलं आणि त्यानंतर जे काही हत्यारांना पकडा या संबंधातच गोष्टी सगळीकडनं आवाज येत होता. परंतु सुरेश अण्णा धस म्हणजे भाजपचे आमदार आहेत, त्यांनीच धनंजय मुंडेंविरुद्ध रान उठवलं आणि त्यांनीच त्यांचे पीक विमा योजना असू द्या, बाकीचे जे काही गोष्टी आहेत ज्या आर्थिक व्यवहाराच्या, त्या पुढे आणल्या. मग जर तुम्हाला आणि सुरेश अण्णा धस, आता एक पॉइंट आपण बोलतोय, सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेतनं आता ज्यावेळेस त्यांना धनंजय मुंडे आणि त्यांची भेटीवर प्रश्न विचारले गेले त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं की मी फक्त म्हणजे त्यांना सगळं म्हणजे सांगितलं की संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात नो कॉम्प्रोमाइज. मग ह्या गोष्टीवरनं आता असंच वाटतंय की जे सुरेश अण्णा धस, आता आधी मी म्हणत नव्हतो पण ते आता भाजपचे आहेत, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मग आवाजच का उठवला बाकीचा, धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध आवाज का उठवला आणि आवाज ज्या बाकीच्या गोष्टींसाठी. कारण त्या केसमधनं जर धनंजय मुंडे यांचे धागेदोरे वाल्मिक कराडपर्यंत ठीक होतं, पण आकाचे आका कोण ह्या प्रश्नावरती सुरेश धस यांनीच म्हणजे महाराष्ट्राला जागं केलं किंवा महाराष्ट्राला त्या दृष्टीने बघायला त्यांनी गोष्टी पुढे नेल्या, चर्चा पुढे आणल्या. आणि आता तेच जर म्हणतात फक्त संतोष देशमुख यांच्या हत्या कांडाला नो कॉम्प्रोमाइज, मग तुम्ही बाकीच्या विषयांचं का गोष्टी पुढे नेल्या? यातनंच कुठेतरी राजकीय तुम्ही हित जपण्याचा प्रयत्न केला का? ह्यातनं ह्या गोष्टी पुढे येत आहेत. आणि निश्चितच भाजपने संतोष देशमुख हत्याकांडामध्ये राजकारण केलेलं आहे का? आता ह्याच चर्चांना उधाण आलेलं आहे, हाच पडलेला प्रश्न आहे, तोच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार स्पष्टपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा हत्याकांड झालं त्यावेळेस फक्त सगळे न्यायाचीच अपेक्षा करत होते. त्यानंतर वाल्मिक कराड यांचं नाव आलं. वाल्मिक कराड यांच्यावर FIR होती, तो जे खंडणी आणि अपहरण आणि खून या सर्व गोष्टी एकाच याच्यातनं झालेल्या आहे असं जेव्हा पुढे आलं त्यावेळेस ती लिंक लागत वाल्मिक कराडपर्यंत लिंक गेली. मग त्यावेळेस सुरेश धस यांनी आकाचे आका म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले, त्यांचे पीक विमा योजना ह्या ज्या गोष्टी काढल्या. आणि आता तुम्ही जर म्हणतायत की धनंजय मुंडे यांच्या संदर्भात संतोष देशमुख यांच्या खुनाबद्दल नो कॉम्प्रोमाइज, मग तुम्ही धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध रान उठूनच काय फायदा? आणि धनंजय मुंडे यांचे डायरेक्ट संबंध अजून खुनामध्ये आलेले नाहीयेत. CDR तपासा, CIDR सगळे CID CBI या संस्थांकडे आहेत. मग धनंजय मुंडे यांचा कॉलच नाही तर त्यांचा संबंधच नाहीये त्याच्यामध्ये. ते फक्त वाल्मिक कराड त्यांच्या जवळचे होते म्हणून तुम्ही यांच्यामध्ये त्यांना गवलं होतं. आणि आता तुम्हीच म्हणताय की संतोष देशमुख प्रकरणात सुट्टी नाही, कॉम्प्रोमाइज नाही, तर मग याचा अर्थ असाच आहे की वाल्मिक कराड या व्यक्तीपर्यंतच आता तपास येऊन थांबलेला आहे आणि धनंजय मुंडे यांना पूर्णपणे क्लीन चिट देण्याचं ठरलेलं आहे असं वाटतंय. कारण बाकीचे जे मुद्दे होते आता तुम्ही ते कुठेतरी सेटल झाले या बैठकीमध्ये असंच आता सर्वांना वाटतंय आणि वाटण्यासारखंही साहजिक आहे. कारण सुरेश धस यांचे आता सूर बदललेले आहेत. बाकीच्या गोष्टी मी मॅनेज करेल पण संतोष देशमुख यांची गोष्ट मॅनेज करणार नाही. म्हणजे काय? कारण संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी तर भरपूर लढतायत. सुरेश धस अण्णा यांच्यासोबत बाकीचेही लोक पडतायत. मनोज जरांगे पाटील यांनीही स्वतः भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथले स्थानिक जे आमदार खासदार आहेत तेही लढा देत आहेत. सो सुरेश धस यांच्यामुळे हा लढा चालू आहे असं तर काही नाहीये. परंतु त्यांनी ज्या प्रकारे आवाज उठवला होता
ज्या गोष्टींसाठी पीक विमा योजना असू द्या, आणि त्यातनं हे पाठबळ मिळालं, कुठेतरी यंत्रणा लूज पडल्या होत्या, त्यातनं हे कृत्य करायला पाठबळ मिळालं, ह्या पद्धतीने त्यांनी आरोप केले होते. परंतु आता ते कुठेही मला तर स्पष्ट वाटतंय त्यांनी आता ते सगळं कॉम्प्रोमाइज केलंय. फक्त संतोष देशमुख यांच्यामध्ये वाल्मिक कराडपर्यंत जे म्हणजे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या पद्धतीने आता जे तपासात समोर येईल, ज्याला शिक्षा होईल त्याला होईल. परंतु बाकीच्या ज्यांना शिक्षाही फाशी होणार आहे, फाशीची मागणी तर सगळेच करतायत. सो जे आरोपात असतील, जे डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांना होईल, बाकीचे सुटले जातील किंवा धागेदोरे नाही सापडले तर ते ऑब्व्हियसली निर्दोष म्हणून मुक्तता होईल आणि निर्दोषही असतील. आता हे सगळं झाल्यानंतर जर सुरेश धस मग यांचा आवाज उठून फायदाच काय झाला? सुरेश धस यांनी कुठे ना कुठेतरी यामध्ये आणि मेनली राजकारण आणलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचं राजकारण भाजपने केलेलं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस कधी न वेळ आपण असं बघितलं की महायुतीमध्ये म्हणजे सुरेश धस भाजपचे आमदार असून राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करायचे आणि त्यानंतरही पक्षश्रेष्ठी सगळे शांत बसलेले. हे असं कधीही घडत नव्हतं, पण आता घडतंय. आणि त्यातल्या त्यात म्हणजे ह्या प्रकरणाविषयी, ह्या प्रकरणाचं लोन कुठेतरी जास्त पसरू नये म्हणून मला वाटतंय सुरेश धस यांनाही भाजपने पुढं केलेलं असावं. जातीय समीकरणामध्ये अजून बीड जिल्ह्यात तिढा नको, मे बी म्हणूनही केलं असू शकतं. कारण मनोजदादा जरांगे पाटील यांची जर एंट्री झाली म्हणजे ह्या गोष्टींमध्ये ते आवाज उठवतायत, पण त्यांनी जर डे 1 पासून आवाज उठवला असता तर निश्चितच भाजपला किंवा महायुतीला अवघड गेलं असतं. या गोष्टींना धरूनच ही गोष्ट केली, म्हणजे ही सुरेश धस यांना मुद्दामून पुढे गेल्याचं मला तरी वाटतंय. कारण सुरेश धस बोलताना अजूनही ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतच नाहीयेत. मग तुम्ही आकाचे आका म्हणून आणि एवढ्या गोष्टींचा आरोप त्यांच्यावर का करताय? तुम्हाला जर राजीनामाच नाही पाहिजे, धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा का नाही पाहिजे, तर त्यांच्यावरती मग तुम्ही आरोप तरी कशासाठी करताय? आणि आरोप करूनही तुम्हाला असं वाटतंय का ते धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर असावे म्हणून? म्हणजे ह्या कुठेतरी ह्या स्टेटमेंटवरनंही असंच वाटतंय नक्की की हे सगळं राजकारण घडवलं गेलं, राजकारणाचा प्रयत्न झाला, राजकारणामध्ये गुंतवण्यात आलं. ह्या सर्व गोष्टी जो निर्गुण खून झाला त्या खुनाच्या मेन मुद्द्यावरनं कुठंतरी भरकटलं गेलं मध्ये 1 महिना प्रकरण धनंजय मुंडे यांच्या अवतीभोवती. आणि आता जेव्हा गोष्टी सेटल झाल्यात, सो फक्त धनंजय देशमुख यांच्या हत्याकांडावर फोकस करणं बस एवढंच माझा मोटो आहे, असं सुरेश धस यांचं म्हणणं कुठे ना कुठेतरी बीड जिल्ह्यातील समाजाला, एकच समाज नाही पण पूर्ण बीड जिल्ह्यातलाही ते न पटणारं आहे. त्या पद्धतीने आता पुढं काय प्रतिक्रिया येतात बघू. पण तुम्ही तुमचा आवाज, तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. कारण त्या व्यक्त केलेल्या कमेंट्सवरनं आपल्याला अजून ॲनालिसिस करायला फायदा होतो. आणि निश्चितच तुम्ही कमेंट करून व्यक्त व्हाल ही आशा मी व्यक्त करतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.